नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या दृष्टीने आपण पीवायक्यू सिरीज चालू केलेली आहे आणि ते पीवायक्यू आपलं एक दिवस मॅथ्स असतं, मॅथ्स रिझनिंग आणि एक दिवस मराठीचं असतं. तर आज आपण बघणार आहोत मराठीची पीवायक्यू, जे की सगळे जसेच्या तसे कॉपी केलेले आहेत. सगळे पोलीस भरतीला विचारले गेलेले आहे. दुसऱ्या कुठल्या पेपरला विचारले गेले असतील शंका नाही त्यामध्ये, पण सगळेच्या सगळे हे पोलीस भरतीला सुद्धा विचारले गेलेले आहेत. त्यामुळे आजचं सेशन खूप जास्त महत्वाचं आहे. प्रत्येकाने आजचं सेशन मन लावून एकदम शांतपणे करा आणि तुमचा अभ्यास एकदम जोमाने चालू द्या. पोलीस भरती आपलं टार्गेट आहे. आपण ठरवलेलं आहे की मराठी विषय आपला किंग मेकर आहे. आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे आहेत. आणि चला तर विद्यार्थ्यांना जराही वेळ न माया घालवता वळूया लगेचच पहिल्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय की तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे. तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे. आता हा शब्दसिद्धीचा प्रकार आहे. कशाचा? शब्दसिद्धी, बरोबर आहे ना. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की मराठी व्याकरण करत असताना तुम्हाला शब्दसिद्धी करावं लागणार आहे. त्यानंतर लेखक आणि त्यांचे नाटककार वगैरे, लेखक नाटककार त्यांचे महत्वाचे जे हे आहेत ते सगळं तुम्हाला करावं लागणार आहे. आणि सोबतच हा सुद्धा पाठ शब्दसिद्धी महत्वाचा आहे. तर शब्दसिद्धीमध्ये आपल्याला दिलेला आहे तूप शब्द, जो की आलेला आहे कन्नड भाषेतून. कुठल्या भाषेतून? कन्नड भाषेतून. ठीक आहे. आणि दुसरा शब्द तुपालाच काय म्हटलं जातं? घी म्हटलं जातं, जो आलेला आहे गुजराती भाषेतून. कशातून आलेला आहे? गुजराती भाषेतून. म्हणून मग जर तुम्हाला तूप म्हटलं तर तुम्ही कन्नड भाषा लिहायची आणि तुम्हाला असं वाटणार की घी आहे बा, आणि तुपाला सुद्धा घी म्हणतात, मग तुम्ही घीला सुद्धा कन्नड ऑप्शन दिलेलं असेल. पण घी हा शब्द हिंदीत आहे, बरोबर आहे ना. आणि घी हा शब्द आलेला आहे गुजराती भाषेतून. त्याच्यामुळे एकाच अर्थाचे दोन्ही शब्द जरी असले तरी तुपाला कन्नड मधून घेतलेला आहे आणि घीला गुजराती मधून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न समजलेला असेल तर सगळ्यांनी लगेच वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना स्क्रीनवरती दुसरा प्रश्न दिसतोय. काय आहे रे दुसरा प्रश्न? श्रेयस्कर शब्दाचा संधी विच्छेद तुम्हाला ओळखायचा आहे. आता ऑप्शन दिलेले आहे श्रेय अधिक कार, श्रेयस अधिक कर, श्री विसर्ग अधिक कर की श्रेय विसर्ग अधिक कर. इथे एक प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, इथे विसर्ग आहे. ठीक आहे. श्रेय विसर्ग अधिक कर. ठीक आहे. मग आता तुम्हाला ह्या दोन गोष्टी समजलेल्या आहे की श्रेयस्कर संधी विच्छेद. संधी विच्छेद समजतात ना कशाला म्हणतात? ज्याला आपण फोड करतो. मग आता श्रेयस्कर या शब्दाचा संधी विच्छेद होतो श्रेय विसर्ग कर. बघा, श्रेय इथे आहे विसर्ग अधिक कर, आणि हा जो विसर्ग आहे इथे विसर्गाचा काय झालेला आहे? स झालेला आहे. काय झालेला आहे? झालेला आहे. म्हणून याला काय म्हणतात? ससंधी. बरोबर. काय म्हणतात? ससंधी. बघा ना तुम्ही, श्रेयकर राहिलं का विसर्गाचा काय झाला? स झाला. मग श्रेयस्कर झालं. म्हणून त्याची करेक्ट जे संधी विच्छेद आहे ते काय येणार आहे? श्रेय विसर्ग कर. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघायचा आहे. डॉट 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 हा प्रयोग इंग्रजीतून मराठी भाषेत घेण्यात आलेला आहे. नवीन कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग की कर्मणी प्रयोग. आता याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नवीन कर्मणी प्रयोग हा कशातून घेण्यात आलेला आहे? इंग्रजी भाषेतून घेण्यात आलेला आहे. मग याला ओळखायचं कसं? तर याला काय लागलेला असतो? कडून प्रत्यय लागलेला असतो. कडून हा प्रत्यय लागलेला असतो. कशाला लागलेला असतो? कर्त्याला. कशाला? कर्त्याला. म्हणजे कर्त्याला जेव्हा कडून प्रत्यय लागलेला असेल तेव्हा काय येतो? नवीन कर्मणी प्रयोग आहे आणि यालाच कर्म कर्तरी प्रयोग असं सुद्धा म्हटलं जाते. यालाच काय म्हटलं जाते रे? कर्म कर्तरी प्रयोग. आता यावेळेस हे ऑप्शन दिलेलं आहे. नेक्स्ट टाइम जर तुम्हाला नवीन कर्मणी न देता कर्म कर्तरी विचारलं तर कन्फ्युज व्हायचं नाही. कर्म कर्तरी सुद्धा कशाला म्हटलं जातं? नवीन कर्मणी प्रयोगाला म्हटलं जातं, जो की इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत घेण्यात आलेला आहे. मग ओळखायचं कसं? तर कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असतो. जसं की राजाकडून आज्ञा देण्यात आली. मग राजाकडून, बरोबर आहे, राजाकडून, राजाला काय लागलेला आहे? कडून हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणून राजाकडून आज्ञा देण्यात आली हा काय होणार? नवीन कर्मणी प्रयोग होणार आहे.
चला तर विद्यार्थी मित्रांनो, जराही दम न खाता वळायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना काय दिसतंय? स्क्रीनवर प्रश्न दिसतोय, काय आहे? मला गाडीत पहिले स्थान मिळावे या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे, स्वार्थी वाक्य आहे, विद्यार्थी वाक्य आहे की संकेतार्थी वाक्य आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा रे, मला गाडीत पहिले स्थान मिळावे, बरोबर आहे. हे जे क्रियापद आहे याला वावी वे प्रत्यय लागलाय. काय लागलेला आहे? वा वी वे. हा जर प्रत्यय लागलेला असेल, सोबत इच्छेचा बोध होत आहे. काय आहे? इच्छेचा बोध. इच्छेचा बोध होतोय. म्हणजे बघा ना, माझी इच्छा आहे की मला गाडीत पहिलं स्थान मिळावं, बरोबर आहे ना. माझी इच्छा आहे की मला पोलीस भरतीमध्ये पहिलाच रँक मिळावा, बरोबर आहे. म्हणजे काय आहे यामध्ये, या वाक्यामध्ये वाविवे प्रत्यय तर लागलेला आहेच, सोबतच काय आहे? इच्छेचा बोध होतोय. आणि अशा वाक्याला आपण म्हणतो विद्यार्थी वाक्य. काय म्हणतो? विद्यार्थी वाक्य. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? चला नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला लगेच बघायचं आहे. विद्यार्थ्यांनी उद्धट वागू नये अधोरेखित शब्द काय आहे? आता वागू नयेला अंडरलाईन केलेली आहे इथे, ठीक आहे, जी की इथे मिस झालेली आहे. या शब्दाला अंडरलाईन आहे. आणि अधोरेखित शब्द काय आहे असं विचारलेलं आहे. भावकर्तृ क्रियापद, अकरण रूप क्रियापद, धातू साधित क्रियापद की सिद्ध क्रियापद. तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांनी उद्धट वागू नये म्हणजे हे येतं अकरण रूप क्रियापद. काय येतं? अकरण रूप क्रिया. विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. काय आहे रे पुढचा प्रश्न? टिटवी देखील समुद्र आटवते या म्हणीचा विरुद्ध अर्थ सांगणारी म्हण ओळखायची आहे. बघा रे, आता टिटवी देखील समुद्र आठवते. आता पहिली गोष्ट तर या म्हणीचा तुम्हाला अर्थ समजून घ्यायचा आहे. म्हणजे टिटवी काय असते? एकदम छोटीशी असते, बरोबर आहे ना. आणि तिने ठरवलं तर ती समुद्र सुद्धा आटवू शकते, म्हणजे ती एखादं मोठं कार्य करू शकते, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर ठरवलं तर तुम्ही त्याच्या शरीर यष्टीवर किंवा तो दिसतो कसा यावर जाऊ नका. तर त्यांनी मनात ठरवलं तर एखादा छोटा व्यक्ती सुद्धा मोठं काम करू शकतो, असं या म्हणीचा अर्थ आहे. पण त्यांनी असं विचारलेलं नाही की या म्हणीचा अर्थ काय किंवा या म्हणीचा अर्थ सांगणारी एखादी म्हण सांगा. त्यांनी म्हटलेलं आहे या म्हणीचा अर्थ सांगणारी विरुद्ध अर्थाची म्हण सांगा. विरुद्ध अर्थाची म्हण सांगा. आता बरेच वेळा काय होतं, आपल्याला घाई असते, परीक्षेचं प्रेशर असतं, ठीक आहे, आणि सोबतच पोस्ट मिळवण्याची जिद्द असते की नाही नाही मलाच मिळालं पाहिजे, सगळ्यात पहिले माझाच पेपर झाला पाहिजे, मला टाइम उरला पाहिजे, मला चेक करायचंय, व्हॉट एव्हर, लाभ लाभ लाभ. तुम्ही एवढं काही ठरवून जाता मनामध्ये आणि तुम्ही काय करता? प्रश्न अगदी मोजका वाचतात. टिटवी देखील समुद्र आठवते या म्हणीचा, झालं म्हणीचा म्हटलं, तुम्हाला वाटतं अर्थच, मग तुम्ही पटकन करणार थेंबे थेंबे तळे साचे, बरोबर आहे ना. कारण थेंब थेंब करत तळ साचू शकते आणि टिटवी देखील समुद्र आटवू शकते. म्हणजे छोटीशी टिटवी राहते, ती एखादं मोठं कार्य करून जाते. मग तुम्हाला असं वाटते की असं काही असेल, पण नाही विद्यार्थी मित्रांनो. जेवढं मार्क्स मिळवणं महत्वाचं आहे, ते मार्क्स करेक्ट, एखादा प्रश्न बरोबर येणं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रश्न नीट वाचणं सुद्धा गरजेचं आहे. मग प्रश्न नीट वाचला तर तुमचा अर्धा प्रश्न तिथे सॉल्व्ह झालेला असतो. मग टिटवी देखील समुद्र आठवते म्हणजे एखादी छोटी गोष्ट मोठं काम करून जाते. तर या म्हणीचा अर्थ काय करायचा आहे? विरुद्ध सांगायचा, आपल्याला उलट सांगायचं आहे. मग या म्हणीचा विरुद्ध अर्थ सांगणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. थेंबे थेंबे तळे साचे, भित्यापाटी ब्रह्मराक्षस, सरड्याची धाव कुपापर्यंत किंवा कुंपणापर्यंत, व्हॉट एव्हर, किंवा कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शांभट्टाची तट्टाणी. तर याचा करेक्ट मिनिंग म्हणजे टिटवी देखील समुद्र आटवते या म्हणीचा उलट अर्थ होतो सरड्याची धाव कुंपणापर्यंत. म्हणजे सरडा काय आहे? जाऊन जाऊन कुठपर्यंत जाणार आहे? कुंपणापर्यंत जाणार आहे. तो काही फार मोठं कार्य करणार नाही, असा याचा अर्थ होतो. आणि टिटवी देखील समुद्र आठवते म्हणजे एक छोटीशी गोष्ट खूप मोठं काम करणार आहे, असा याचा अर्थ होतो. ह्या दोनही म्हणी एकमेकींच्या टोटली विरुद्ध असल्यामुळे काय येणार आहे? त्याचं करेक्ट आन्सर सरड्याची धाव कुंपणापर्यंत. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला लगेच बघायचा आहे. पोबारा करणे म्हणजे काय? वर्ज्य करणे, वाखाणणी करणे, सुंबल्या करणे की पायमल्ली करणे. ठीक आहे, तर पोबारा करणे म्हणजे सुंबल्या करणे. काय करणे? सुंबाल्या करणे. आता बऱ्याच जणांना हा अर्थ समजला नसेल, तर ते म्हणतील मॅडम नेमकं काय? तर पोबारा करणे म्हणजेच पळवून जाणे. पोबारा करणे म्हणजेच काय? पळवून जाणे.
मग एकतर तुम्हाला हा मिनिंग दिसू द्या किंवा हा मिनिंग दिसू द्या, बोथ आर काय आहे, सेम आहे, दोनही काय आहेत, एकच आहे. समजते विद्यार्थी मित्रांनो? चला पुढचा प्रश्न बघायचा आहे. बघा, खूप कमी वेळात आपण 7 प्रश्न घेतले सुद्धा. तुमचा रिस्पॉन्स चांगला असू द्या, जे पॉइंट माहिती नाही ना ते पॉइंट सरळ आपलं पेन घ्यायचं आणि बुक घ्यायची, नोट डाऊन करत चालायचं. जे नवीन आहे आपल्यासाठी ते, आणि जे माहिती आहे ते काय होणार, तुमची रिवाइज होणार. PYQ मधून खूप छान पद्धतीनं तुम्ही अभ्यास करू शकता. आणि एवढंच नाही तर तुमचा 50% अभ्यास जो आहे तो PYQ मधून होऊ शकतो, जर तुम्ही PYQ केले तर. पण विद्यार्थी मित्रांनो, प्लीज आपलं सेशन जास्तीत जास्त शेअर करत चला बरं. कारण मला नाही का म्हणावं तसं, म्हणजे मी खूप जास्त मेहनत घेते असं मी म्हणत नाही, पण मला असं वाटते. कारण काय, माझं शेड्यूल खूप बिझी आहे. मी याआधी एकदा खूप सांगितलंय तुम्हाला याबद्दल, की माझं बिझी शेड्यूल आहे. प्लस एक म्हणजे घर सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करणं माझ्यासाठी खरंच कठीण आहे. पण तरीही मी करते, कारण मला असं वाटतं की नाही, आपल्याकडे आहे ना, तर बाहेर जर आपण बाहेर नाही जाऊ शकत घराच्या, तर घरून काहीतरी करावं मुलांसाठी. मग एवढं सगळं करते, तर तुम्ही हे सेशन जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे फ्रेंड सर्कल असेल, तुमचे रिलेटिव्हज असेल, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पाठवा. त्यांना सबस्क्राईब करायला लावा आणि आपल्या चॅनल बद्दल थोडी माहिती देऊ शकता ना तुम्ही. एवढं तर करू शकता रे माझ्यासाठी. आणि नक्की करा, ठीक आहे, खात्री आहे मला. आणि तुम्ही केलं काय किंवा नाही केलं काय, मी माझं काम करणारच आहे. पण असं असतं की जेव्हा एखाद्या गोष्टीचा रिस्पॉन्स चांगला भेटतो, तेव्हा जीव झोकून, जीव ओतून मेहनत करायला जास्त मजा येते. आणि तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की मी जीव ओतून आता पण करत आहे, पण पूर्ण जीव पणाला लावून जर मेहनत करायची असेल असं वाटत असेल, तर प्लीज एवढं माझ्यासाठी नक्की करा. मिलिंदच्या पतंग सॉरी मिलिंदचा पतंग उंच उडाला. इथे चा नाहीये, इथे चा आहे, ठीक आहे. इथे काय आहे, चा. मिलिंदचा पतंग उंच उडाला. विभक्ती ओळखायची आहे. कुठली विभक्ती आहे रे? आता बघा, चा काय लागलेला आहे, प्रत्यय लागलेला आहे. काय लागलेला आहे, प्रत्यय. आणि जेव्हा चा प्रत्यय असेल तेव्हा काय आहे, षष्टी. काय राहते, षष्टी विभक्ती राहते. समजते विद्यार्थी मित्रांनो? मग आपला आन्सर काय आहे, षष्टी. आणि मिलिंदचा इथे काय आहे, संबंध दाखवलेला आहे. काय दाखवलेला आहे, संबंध. जेव्हा संबंध दाखवलेला असतो आणि साची जे प्रत्यय लागलेला असतो तेव्हा षष्टी विभक्ती असते. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक टॉपिक हवं तर मी घेईल युट्यूबला, ठीक आहे. पण आणि खूप इझी आहे. विभक्ती कशा लक्षात ठेवायच्या, त्याचे प्रत्यय कसे लक्षात ठेवायचे, ओळखायचं कसं, यावर आपण एक डिटेल टॉपिक घेऊ. पण हा टॉपिक तुम्ही नक्की करून जा, विचारला जातो. आणि बघताय तुम्ही हे सगळेचे सगळे प्रश्न कसले आहेत रे, PYQ आहे की नाही, मग विचारलेले आहेत, तर नक्की करून जा. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. काय आहे, हिरण्यगर्भ म्हणजे काय? हिरण्यगर्भ या शब्दाचा तुम्हाला काय विचारलेला आहे, अर्थ विचारलेला आहे. धरा, नभ, जल की रवी. धरा म्हणजे धरती, नभ म्हणजे आकाश, जल म्हणजे पाणी, आणि रवी म्हणजे काय रे, सूर्य. मग हिरण्यगर्भ म्हणजे काय होतं, सूर्य होतं. काय होतो, सूर्य. आणि सूर्यालाच काय म्हणतो आपण, रवी सुद्धा म्हणतो, बरोबर आहे ना? मग सूर्याची जी 12 नावे आहे, भास्कर म्हणजे सूर्य, बरोबर आहे. म्हणजे हे तुम्हाला शब्द विचारू शकतात. आणि प्रत्येक वेळी वारंवार वारंवार सांगते की आपल्याला असं वाटतं व्याकरण मी केलेलं आहे, मी शब्दार्थ केलेला नाही. काय हरकत नाही, मी व्याकरण मध्ये कव्हर करून घेईल. पण एका प्रश्नामध्ये, एका पेपरमध्ये तुम्हाला 25 पैकी 3 प्रश्न जर तुम्हाला याचेच पडत आहे, 3 ते 4 प्रश्न शब्दार्थावरचे, तर तुमचे 4 मार्क्स म्हणजे तुम्ही किती, 4000 पोरांच्या मागे लुटले जात आहेत, बरोबर आहे ना? 4000 काय किंवा त्यापेक्षा जास्त काय. कॉम्पिटिशन खूप जास्त टफ आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि असं जर कराल तर तुमचे थोड्या थोड्याने मार्क्स जातील, सोबत पोस्ट मिळायला वेळ लागेल तुम्हाला. आणि असं व्हायला नको रे, तुमच्या बाबतीत काहीच चुकीचं व्हायला नको असं मला वारंवार वाटतं. मग मला वाटतंय की नाही, मग तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त वाटतं ना, मग अभ्यास करा. काय करायचंय, सगळं सांगितलेलं जसंच्या तसं करत चला, रिवाइज करत चला. सेशन मन लावून एंड पर्यंत नक्की बघत चला. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघायचा आहे आपल्याला. अरिष्ट या शब्दाचा अर्थ काय होतो? अरिष्ट म्हणजे निष्कर्ष, अरिष्ट म्हणजे धष्टपुष्ट, हर्ष की संकट. तर एखादी गोष्ट अरिष्ट घडली, अरिष्ट घडली म्हणजे काय, विपरीत घडली. मग इथे अरिष्ट शब्दासाठी संकट हा अर्थ दिलेला आहे. अरिष्ट म्हणजे काय, संकट. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? पुढचा प्रश्न बघा रे. खालीलपैकी कोणता पर्याय अलंकार नाही? उपमा अलंकार, रूपक अलंकार, अभिधा अलंकार की व्यतिरेक अलंकार. आता बघा,
आपण खालीलपैकी कुठला पर्याय अलंकार नाही म्हटलेला आहे? मग उपमा अलंकार सुद्धा आहे, रूपक अलंकार सुद्धा आहे, व्यतिरेक अलंकार सुद्धा आहे. अभिधा हा शब्द अलंकार नाही. हा शब्द अलंकार आहे का? नाही. म्हणून ऑप्शन 3 करेक्ट येते. मग अभिधा काय सांगतं? तर अभिधा तुम्हाला वाच्यार्थ सांगतो. काय अभिधा तुम्हाला काय सांगतो? वाच्यार्थ किंवा मुख्यार्थ. शब्दशक्ती आहे. काय आहे? शब्द शक्ती. वाच्यार्थ किंवा मुख्यार्थ सांगत आहे आणि अभिधा हा अलंकार नाही, त्यामुळे इथलं करेक्ट ऑप्शन काय आहे? अभिधा. पुढचा प्रश्न, तो मी नव्हेच ब्रह्मचारी मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर तो मी नव्हेच ब्रह्मचारी मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार आहेत प्र के अत्रे. प्र के अत्रे. आणि विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडून तुम्हाला एक होमवर्क आहे. ते होमवर्क मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. या आधी सुद्धा मी तुम्हाला लेखक आणि त्यांची टोपण नावे सांगितलेली आहे. मग प्र के अत्रेचं जे मूळ नाव आहे ते काय आहे मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही मला याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. सोबतच गणेश गडकरी, ठीक आहे, हे तर माहिती आहे तुम्हाला. वि वा शिरवाडकरांना काय म्हणतात, म्हणजे त्यांचे टोपण नाव वगैरे काय आहे हे तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे. तर हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. आणि जरी तुम्हाला माहिती असेल तरी कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायला कंटाळा करायचा नाही. नाही, मला माहिती आहे कशाला कशाला लोड घेत बसतो मी टाईप करण्याचा. अरे तुमची रिव्हिजन होते आणि जे लोक कमेंट वाचतात त्यांना माहिती होते. बरोबर आहे की नाही? दोनही गोष्टी होत्या ना, आपलाही फायदा आणि त्यांचाही फायदा. तर अशा वेळेस हे काम करायला विसरायचं नाही. कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. आंबा गोड आहे, जादूगाराने जादूचे प्रयोग केले, आईला मोटारीत मळमळले, सरांनी दिनूला घरी पाठवले. आता कर्मणी प्रयोग कशाला म्हणतात? कर्म कशात असतो? प्रथमांत. कर्म कशात असतो? प्रथमांत. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय असते सांगा रे? कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलते. क्रियापद बदलते. ह्या दोन कंडिशन आपण चेक करू शकतो. मग ह्या दोन कंडिशन आपल्याला जर मिळत असेल तर आपण त्याला काय म्हणू? कर्मणी प्रयोग. आता बघा रे, आंबा गोड आहे. कर्म काय? आंबा गोड आहे, हे नाही येणार. जादूगाराने जादूचे प्रयोग केले. आता बघा, जादूगाराने, करणारा कोण? जादूगार. कशाचे प्रयोग केले? जादूचे. ठीक आहे, केले केले ते काय? प्रयोग. म्हणजे प्रयोग काय आहे? कर्म. प्रयोग काय आहे? कर्म. कर्म प्रथमांत आहे. कर्माला प्रत्यय आहे का? नाही. जादूगाराने जादूचा प्रयोग केला. जादूचा प्रयोग. इथे बघा, जादूचा प्रयोग. ठीक आहे, मग केला बदललं की नाही, म्हणजेच काय येणार? कर्मणी प्रयोग. जादूगाराने जादूचे प्रयोग केले. आईला मोटारीत मळमळले. आईला ला लागलेला आहे, मोटारीला त लागलेला आहे. सरांनी दिनूला, सरांना नी लागलेला आहे, दिनूला ला लागलेला आहे. म्हणजे दोन्ही याला प्रत्यय लागलेला आहे, तर हे येणार नाही. मग आपल्याला काय पाहिजे आहे? कर्म प्रथमांत पाहिजे आणि कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलवता आले पाहिजे. म्हणजे जादूगाराने जादूचे प्रयोग केले, हा काय येतोय? कर्मणी प्रयोग येतोय. समजते विद्यार्थी मित्रांनो? नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघा. प्रयोग ओळखा. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. सकर्मक भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग की सकर्मक कर्तरी प्रयोग? विद्यार्थी मित्रांनो, वाहतुकीचे नियम पाळावे. सर्वांनी. पाळणारे कोण? सर्व. म्हणजे सर्व काय झालं इथे? सर्व काय झाले? कर्ता. बरोबर आहे. नियम पाळावे. नियम काय झालं? कर्म. नियम काय झालं? कर्म. आता बघा रे, सर्वांनी वाहतुकीचा नियम पाळावा. वाहतुकीचा नियम पाळावा. इथे जर चा असतं तर नियम पाळावा आलं असतं. वाहतुकीचे नियम पाळावेत. बरोबर आहे. म्हणजे काय होतंय? कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलतंय, म्हणून काय येणार? कर्मणी प्रयोग. काय येणार आहे? कर्मणी प्रयोग. समजते विद्यार्थी मित्रांनो? पुढचा प्रश्न आपल्याला लगेच बघायचा आहे. दम खायचा नाहीये. आणि जर तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला तर आपण मॅरेथॉन लेक्चर सुद्धा घेणार आहोत. पण तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर. कारण काय होतंय,
ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे साधारणतः खूप मेहनत लागते. पीपीटी बनवा, PYQ शोधून काढा, बरोबर आहे की नाही? आणि एक सेशन कंडक्ट करा, त्यामध्ये सगळ्या गोष्टी घरची कामं आटपून सगळं करून आपण दुसरं काही पार्ट टाइम जॉब करत असेल, काही करत असेल तर ते सगळं करून हे करावं लागते. मग यामध्ये वेळ जातो. आणि जर तुमचा रिस्पॉन्स खूप छान असेल, तुमचे व्ह्यूज कमेंट वगैरे जर असतील, तर मला मॅरेथॉन लेक्चर घ्यायला काहीही हरकत नाही. आणि मॅरेथॉन लेक्चर फक्त एकच नाही, तर आपण सुट्टीच्या दिवशी प्रत्येक वेळी कंडक्ट करू शकतो. ठरलं तर लाईव्ह पण कंडक्ट करू शकतो. आणि सोबतच मराठी आणि मॅथ्स PYQ असं कंबाईनली 2 करू शकतो. वन डे मॅथ्स PYQ, मॅथ्स रिझनिंग, आणि वन डे आपण मराठी PYQ असं सुद्धा घेऊ शकतो. त्यामुळे अभ्यास करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, सेशन जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठीच. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. खालीलपैकी बिभत्स रसाचा स्थायी भाव कोणता? स्थायी भाव म्हणजे काय रे? मनातला भाव. स्थायी भाव म्हणजे काय? मनातील भाव. आणि आपण हे टॉपिक घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला हा कदाचित नवीन असेल. तर बिभत्स रसाचा स्थायी भाव येतो जुगुप्सा. काय येतो? जुगुप्सा. ज्याच्यामधून किडस वगैरे शो केल्या जाते, अशाला काय म्हणतात? जुगुप्सा. बिभत्स रसाचा हा स्थायी भाव आहे. ठीक आहे. PYQ आहे, जसंच्या तसं लक्षात ठेवा. नेक्स्ट टाइम जेव्हा डिटेल घेईल तेव्हा सगळं सांगेल. ओके, समजते विद्यार्थी मित्रांनो? आणि नेक्स्ट क्वेश्चन नाही आहे, आपले क्वेश्चन संपलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. लक्षात येते? चला, आजचं सेशन खूप छान झालं असं मला वाटतं. जराही वेळ न घालवता आपण फास्ट मध्ये कंडक्ट केलेला आहे. सोबत मी सांगितल्याप्रमाणे सेशन शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यांना सांगा, सबस्क्राईब सुद्धा करायला सांगा. आणि पुढचं सेशन आपण लगेच कंडक्ट करणार आहोत. हात धुवून मागे लागलेलो आहे. आणि मी जेव्हा वीकली 2 सेशन घेते, बरोबर आहे की नाही? आणि तुम्हाला मॅरेथॉन सेशन पाहिजे असेल तर तुमचा रिस्पॉन्स सुद्धा तुम्हाला वाढवावा लागेल. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकदम छान कंटेंट सोबत भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा, मन लावून अभ्यास करा. आणि दररोज झोपताना एकच विचार करा की आपण कुणासाठी करतोय आणि कशासाठी करतोय. ह्या 2 गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे स्वतःला उत्तर दिले की नाही, तर तुमची पोस्ट लवकर निघणार आहे. तुम्ही असं नाही की दिवसभर काहीच करू नका आणि फक्त एवढ्या 2च प्रश्न विचारा, असं नाही. दिवसभर अभ्यास करा. आणि अभ्यास करताना जेव्हा एक आत्मपरीक्षण झोपताना करण्याची सवय असते, त्या आत्मपरीक्षणात तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की मला का करायचंय, कुणासाठी करायचंय. हे 2 प्रश्न तुम्हाला जेव्हा प्रामाणिकपणे उत्तर देतील की नाही, तेव्हा तुमचा अभ्यास करण्याची जिद्द अजून वाढेल, तुमची मेहनत अजून वाढेल. आणि तुम्ही 4 लोकांच्या अगदी पुढे गेलेले असाल असं तुम्हाला जाणवेल. आणि आपल्याला 4 लोकांच्या नाही, आपल्याला सगळ्यांच्या पुढे जायचंय. ठीक आहे. चला, तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्ट लक. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकदम छान कंटेंट सोबत. तोपर्यंत एकदम मन लावून अभ्यास करत राहा. बाय विद्यार्थी मित्रांनो.